सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आपण सर्वजण मला ओळखत आहात. पास्टर पठारे यांची मी पत्नी मिसेस पठारे आणि छडानगर या ठिकाणी आमची सेवा असते. सर्वात प्रथम परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते की ही अनमोल संधी मला लाभलेली आहे की मी त्याची वचनातून सेवा करावी. त्याचबरोबर माननीय पाळक साहेब आणि चर्च कमिटी त्यांनी ही जी संधी मला दिली आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. आणि आपण सर्व जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांचे आभार. आणि यावेळेस आपण वचनाकडे जाऊया. तर आजचं जे वचन आहे, जो शास्त्र भाग आहे आपण आत्ताच वाचलेला आहे. तर त्या शास्त्र भागातून थोडा तरी तुम्हाला आयडिया आली असेल की आजचा काय विषय असू शकतो. की बहुना नसेल तर प्रियानो, आजचा जो मी विषय आपणासाठी निवडलेला आहे, आता ही 2025 ची सुरुवातच आहे. एकच महिना संपलेला आहे आणि दुसऱ्या महिन्यामध्ये आपण पदार्पण करत आहोत. अजून वर्ष आपलं संपायचं आहे आणि या वर्षामध्ये आपण या नवीन वर्षामध्ये आलो असताना माझी खात्री आहे आणि माझा विश्वास आहे की आपण सर्वांनी देवाचे धन्यवाद केले असेल की त्याने आपल्याला हा नवीन वर्ष दाखवलेला आहे. अनेक लोक आहेत की त्यांना हा नवीन वर्ष पाहायला मिळालेला नाही, परंतु तो आपल्याला मिळाला आहे 2025. त्याबद्दल आपण सर्वांनी देवबाप्पाचे धन्यवाद केलेच असणार आहे. खचितच तुम्ही सर्वांनी देवाचे उपकार मानले आहेत. या नवीन वर्षामध्ये प्रत्येक पवित्र वारी, प्रत्येक शब्दाद्वारी परमेश्वर आपली वचनाकरवी भेट घेत असतो. फक्त वचनाकरवी भेट घेणं हेच त्याचं तात्पर्य नाही किंवा देवबापाचं इंटेन्शन नाही. तर प्रत्येक वचनातून आपल्या प्रश्नाचे उत्तर तो आपल्याला देत असतो. देवाच्या सेवकाच्या मुखाद्वारे तो आपण जे प्रश्न घेऊन देवाच्या चरणाजवळ येतो, ज्या समस्या आपण, ज्या विनंत्या आपल्या जीवनामध्ये असतात, ज्या आपण कुणाला सांगू शकत नाही, त्याचं निवारण किंवा त्याचं अभिवचन परमेश्वर आपल्याला वचनातून देत असतो. आणि माझा विश्वास आहे आज जे वचन तुमच्यापर्यंत येत आहे, खरोखर तुमच्या जीवनातील अनेक असे प्रश्न असतील, त्याचं आज तुम्हाला उत्तर मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. काय तुम्ही विश्वास ठेवता का की आजचं वचन फक्त माझ्यासाठी आहे? आजचं वचन फक्त माझ्या जीवनासाठी आहे? जर तुम्ही असा विश्वास ठेवत असेल तर नक्कीच आज तुमच्या जीवनामध्ये एक अमूल्य बदल होणार आहे. एक वेगळा असा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र आत्म्याला तुम्ही मागा की आज तुमचा त्याने ताबा घ्यावा आणि जे काही वचन आज या ठिकाणी तुमच्यापर्यंत येईल ते वचन केवळ आणि केवळ ते माझ्यासाठी असावं असा निश्चय करून तुम्ही या ठिकाणी बसा, अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. प्रियानो, आजचा जो विषय मी निवडलेला नाही, तर परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने जो माझ्यापर्यंत दिलेला आहे, तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला निगडीत असा विषय आहे. या ठिकाणी बसलेलं प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत, यंग लोकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जणाचा हा विषय आहे. इथं बसलेले एकही जण म्हणू शकत नाही की नाही पालकीनबाई, माझा आणि ह्या विषयाचा कधीही संबंध आलेला नाही, असं या ठिकाणी कुणीही म्हणू शकत नाही, अशी मी खात्री देते. यानो, हा विषय जीवनाच्या सुरुवातीपासून जीवनाच्या शेवटापर्यंत आपल्या सोबत आहे. आणि तो विषय काय असू शकतो? कुणी काही सांगू शकतं का मला? काय असू शकतो की जो आपल्याला कधीही सोडत नाही, जो आपल्याला कधीही सोडणार नाही, असा हा विषय आहे. श्रीमंत असू, गरीब असू, खूप शिकलेला असू, अडाणी असू, कुटुंब लहान असू, कुटुंब मोठा असू, परंतु हा जो विषय आहे तो प्रत्येकांमध्ये आहे. काही तुम्हाला काही आयडिया आहे त्या विषयाची? ओके, ठीक आहे, मी सुरुवात करते. प्रियानो, आजचा जो विषय आहे, या नवीन वर्षामध्ये तुम्हाला
मला सांगू द्या की आजचा जो विषय आहे तो म्हणजे संकट. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, संकट. संकट हा जो विषय आहे किंवा ही जी गोष्ट आहे आमच्या प्रत्येकाच्या जीवनात येत असते, आलेली आहे, ती बहुना येणार आहे, ती आल्याशिवाय काही राहत नाही. असं कोणी आहे इकडं की माझ्या जीवनामध्ये असं काहीच घडलेलं नाहीये, माझ्या जीवनामध्ये कधीच मी कोणत्याच संकटाला सामोरं गेलो नाहीये, माझ्या जीवनामध्ये कोणतंच मी छळाला, त्रासाला, समस्याला, प्रश्नाला किंवा कोणत्या क्लेशाला सामोरं गेलो नाहीये, असं कोण आहे का आपल्यामध्ये उपस्थित? असेल तर देवबापाची स्तुती असो, आणि नसेल तर देवबापाची अधिक स्तुती असो, कारण आपल्याला माहित आहे की संकट हे देवाकडून किंवा सैतानाकडून आहे का नाही यावर आज आपण विचार करणार आहोत प्रियानो. तर आपल्या जीवनामध्ये हे संकट येत असतात. संकटाचे वेगळे स्वरूप आहेत, संकटाचे वेगळे चेहरे आहेत. संकट आपल्याला पैशांद्वारे आपल्यावर संकट येतात, आपली आर्थिक समस्या असतील. संकट जे युथ आहे त्यांना शिक्षणामध्ये येत असतं, ज्यावेळेस ते तरुण होतात मग त्यांचं लग्न होतं, त्यानंतरच्या काही समस्या असतील, ते संकटाचं स्वरूप घेऊन येत असतं. तुमचं फायनान्शियल क्रायसिस असेल, तुमच्या अडीअडचणी असतील, तुमचा सर्वात मोठं संकट आजचं काय आहे माहितीये का? आपला आजार. प्रत्येकाला वेगवेगळ्या आजाराने ग्रासून टाकलेला आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही ना काही दुखणं आहे. प्रियांनो, हे एक संकटाचा चेहरा आहे, एक समस्याचा एक हा स्वरूप आहे. असे भरपूर आपल्या जीवनामध्ये प्रश्न येत आहेत. कधी लग्न झाल्यानंतर ज्या नवीन कुटुंबामध्ये जाते त्या ठिकाणी मी एक स्त्री खूप समस्यांना सामोरी जाते, खूप संकटांना सामोरे जाते. आम्ही पुरुष ज्यावेळेस खूप जबाबदाऱ्या आपल्यावर येतात त्यावेळेस आपल्यामध्ये अनेक समस्या, अनेक संकट, अनेक प्रश्न आपल्या समोर येतं. आपल्या कुटुंबाचा प्रश्न असू दे, आपल्या नोकरीमध्ये आपल्याला काही त्रास होत असेल, आपला छळ होत असेल, घरामध्ये, आपल्या संसारामध्ये, कुठेही, आपल्या शेजारी, आपल्या पाजारी, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या प्रत्येक ज्या ठिकाणी आपण राहतो, आपल्याला त्या ठिकाणी संकटाचं किंवा समस्याला सामोरं जावं लागतं किंवा त्या समस्या, संकट आपल्याला ग्रासून टाकतात. अनेकदा आपण हतबल होऊन जातो, अनेकदा आपण निराश होऊन जातो, आणि त्यावेळेस आपल्याला कुणाची आठवण येते हो? देवाची आठवण येते. नक्कीच त्यावेळेस आपण मनुष्याच्या मागे धावत नाही, तर जे विश्वासणारे आहेत, जे प्रार्थनामय जीवन जगणारे आहेत, जे देवामध्ये स्थिर आहेत, ते सर्वात प्रथम त्यांना कुणाची आठवण येते? परमेश्वराची आठवण येते. आपण परमेश्वराला बिळगून राहतो, आपण परमेश्वराच्या चरणापाशी जवळ धावत जातो आणि त्याला आरोळी मारतो. पण काय हो, त्यावेळेस जसं आपण प्रार्थना करतो तत्क्षणी संकट निघून जातं का आपल्या जीवनातून? असं कधी झालंय का? मी आता प्रार्थना केली आणि लगेचच दुसऱ्या क्षणी संकट निघून गेलेलं आहे? नाही प्रियानो. आपल्याला माहित आहे की त्या नावेमध्ये, त्या बोटीमध्ये कोण होतं? प्रभू येशू. खुद्द प्रभू येशू त्या नावेमध्ये विराजमान होता. त्या ठिकाणी तो झोप